नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। सध्या वसंत ऋतूचं सर्वत्र निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अशा वेळेला सुवासिक फुलांची देखील उत्पत्ती झालेली असते। दगडूशेठ हलवाई गणपतीला 51 लाख सुवासिक फुलांची आरासही करण्यात आली आणि मंदिराचं वातावरण सुगंधित झालं। तेव्हा आपण जाऊयात पुणे वृत्तदर्शनच्या माध्यमातून दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथील 51 लाख फुलांची ही सुशोभीकरणाची यात्रा। जय गणेश। आज चैत्र मासातली कृष्ण पंचमी आणि प्रतिवर्षीप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ट्रस्टच्या वतीने मोगरा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। ह्या संपूर्ण महोत्सवाच्या मागे जो उद्देश आहे तो या वसंत ऋतूमध्ये जी सुवासिक फुलं येतात, मोगरा, चाफा, जाईजुई, चमेली अशी वेगवेगळ्या प्रकारची जी सुवासिक फुले 51 लाख सुवासिक फुलांचं अर्घ्य हे गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित केलं जातं। समस्त भक्तांच्या वतीने प्रार्थना करण्यात येते की आगामी जो काळ आहे त्याच्यामध्ये उत्तम पर्जन्यमान होऊ दे, आमचा बळीराजा हा सुखावू दे आणि आमचा महाराष्ट्र, आमचा भारत देश हा सुजलाम सुफलाम होऊ दे आणि संपूर्ण गणेश भक्तांवर आपली परिपूर्ण कृपा असावी अशी प्रार्थना गणरायांचरणी समस्त भक्तांच्या वतीने करण्यात येते। अतिशय मनोहारी अशी सजावट ह्या पुष्पांची या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये, सभामंडपामध्ये आणि बाहेर देखील आपल्याला अनुभवायला मिळेल। आपण या अद्वितीय सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा। आला आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। कीर्तन ही भारतीय साहित्यातली, संस्कृतीमधली आणि भक्ती मार्गातली एक वेगळी सेवा आहे। कीर्तनाच्या माध्यमातून विचारांचं स्पष्टीकरण, समाजामधल्या अनिष्ट प्रथांचं त्या ठिकाणी ताडन केलं जातं आणि कीर्तनातनं भगवंताजवळ पोचायचा मार्ग देखील आपल्याला सापडू शकतो। याकरता 500हून अधिक कीर्तन करणारे कीर्तन मार्तंड हा पुरस्कार ज्यांना दिला गेला ते ह.भ.प. मोरेश्वर जोशी महाराज यांचा सत्कार, कीर्तन मार्तंड हा सन्मान देऊन त्यांचा सत्कार नुकताच सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते पुण्यामध्ये करण्यात आला। कीर्तनकार मोरेश्वर जोशी यांनी संपूर्ण आयुष्य हे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रबोधनाकरता, समाजाच्या हिताकरता आणि भगवंताच्या चरणाकरता त्यांनी अर्पण केलं। तेव्हा आपण जाऊयात SP कॉलेजच्या थिएटरमध्ये। शपथ लेना तो सरल है पर निभाना ही कठीण है। तर असा हा मार्ग, साधनेचा मार्ग, अहिल्यामातेची 320 जन्मतिथी पूर्ण हिंदुस्थानभर, पण सगळ्यात मी असं गंमत म्हणेन ती 320 जन्मतिथी त्याची एक समिती पूर्ण देशभराची बनली होती। त्याला मानव संरक्षक एक नाव म्हणून संरक्षक ठेवलं होतं, पण सगळ्यांनी संपूर्ण देशभरात सतत 1 वर्षभर कामं केली, व्याख्यानं दिली, कोणी नाटक केलं, कोणी काय केलं। आणि कीर्तनकार जो आपण नेहमी म्हणतो, हा कीर्तनकार आपल्याला देवाच्या जवळ नेत असतो। कीर्तन रंगी देव सुद्धा रंगतो, बरोबर आहे ना? मला कीर्तनातलं कळत नाही, मी फक्त ऐकत असते, पण अशा कीर्तनकाराने असा संकल्प करावा 80व्या वर्षी, वय वर्ष 80, कीर्तन शिकवतात पण आणि गोळा पण करतात सगळ्यांना, पण त्यांनी हा संकल्प करावा की अहिल्याबाईची 300वी जयंती पूर्ण देशभर
सगळेजण मिळून करतात आहे, आठवण करतात आहे. मग कीर्तनाच्या रंगात सुद्धा आपण 300 कीर्तन सगळ्यांच्या मदतीने, जे जे कीर्तनकार आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने जितकं शक्य होईल तितकं आपण 300 कीर्तन करायची हा संकल्प सोडला. एकट्याने नाही, ही पण एक सामाजिक समरसतेच्या आपण गोष्टी करतो, संघटनेच्या गोष्टी करतो. तेही उदाहरण इथे दिलं. या सर्वांना गोळा केलं. कोणी शिष्य होते, कोणी सहकारी होते, आणि या सर्वांना प्रेरणा देऊन या लोकांकडून तर करवलंच, स्वतः पण वर्षभर इतकी मेहनत केली की संकल्प 300चा होता, पण झाली 500च्या वरती. 500. आपण नेहमी म्हणतो ना, तुकोबा राया सांगतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावली. मी आज त्यांना म्हटलं की थोडेफार वयाने तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, मला मान्य आहे, पण आज तुम्ही काम असं काही केलंय की तुम्हाला आम्ही नमस्कार केला पाहिजे सगळ्यांनी. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. आला उन्हाळा, तब्येत सांभाळा. होय, उन्हाचा आता तीक्ष्णता वाढत चालली आहे, प्रखरता वाढत चालली आहे. आपली त्वचा सांभाळायची असेल, आपल्या शरीरातलं उष्णता सांभाळायची असेल तर आपल्याला निश्चितच आहारामध्ये, विहारामध्ये बदल हा करावाच लागेल. मग अशा वेळेला सर्वप्रथम आपल्याला आठवतो तो गुलकंद. होय, प्रवाळयुक्त गुलकंद 1 चमचा सकाळी आणि संध्याकाळी जर आपण घेतला तर आपण उन्हाळ्याचा मुकाबला चांगल्या प्रकारे करू शकतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गुलकंद खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये साखर असते आणि ती साखर उपकार करायच्या ऐवजी अपकार करून जाईल आणि त्या माणसाला त्याच्यातली रक्तातली साखर वाढेल. म्हणून गुलकंद हा ज्यांना मधुमेह नाही, डायबिटीस नाही, त्यांनी आवर्जून वापरावा. सब्जाबी, तुळसबी पाण्यामध्ये फुलवून त्याचे 1-1, 2-2 चमचे साखरेबरोबर, खडी साखरेबरोबर किंवा लोण्याबरोबर जर आपण घेतले किंवा दुधातून घेतले तर निश्चित त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर विविध प्रकारची सरबतं, नारळाचं पाणी, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मीठ, लिंबू, साखर यांचं पाणी, किंवा ज्यांना शुगर आहे त्यांनी फक्त मीठ, लिंबाचं पाणी सकाळ संध्याकाळ अर्धा लिंबाचं घेतलं तरी त्यांच्या शरीरातली जी एकंदरीत रसायनं कमी होतात ती त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात. घशाला कोरड पडणे, लघवीला दाट पिवळ्या रंगाची होणे, असं जर होत असेल तर पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. मिनिमम 2 ते 3 लिटर पाणी हे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात जर तुम्ही पिलं, होय, पण त्यामध्ये जेवणाची वेळ सांभाळून ते पिलं पाहिजे, तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही, उन्हाळा सुसह्य होईल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.